नमस्ते फ्रेंड्स, मी अनुराधा आपलं सगळ्यांचं स्वागत करते माऊलीज रसोईमध्ये. आज हम बनवूया मशरूमचा पुलाव, ज्याच्यासाठी आपण मसाले घेऊया. मी इकडे 4-5 विलायची आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मोठा, आणि थोडेसे जिरे घेणार आहोत आपण, एक मोठा चम्मच. एक छोटी वाटी भरून आपल्याला लसूण घ्यायचं आहे, आणि तेवढाच आपल्याला हे सुकं खोबरं घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी थोडंसं किसून हे खोबरं घेतलेलं आहे. आता हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तोपर्यंत इकडे कढई आपण ठेवूया गॅसवर. कढाईमध्ये आपण स्लाईसमध्ये कट केलेलं मशरूम घ्यायचं आहे. मी 2 स्टेपमध्ये याला तळून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही, मशरूम जे आहे जेव्हा कच्चं असतं तेव्हा खूप मोठं दिसतं, आणि जसं आपण याला तळतो तसं हे अर्धच होऊन जातं. याच्यातलं सगळं मॉइश्चर जे असतं ते निघून जातं, आणि अशा प्रकारे आपण यांना तळून घेऊया. असेच आपण अजून एक बॅच तळून घेऊया. आपल्याला आपली रेसिपीज कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा, आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे बघू शकता तुम्ही, कढईमध्ये टाकलेले मशरूम आणि आपण तळून काढलेले मशरूममध्ये फरक बघू शकता तुम्ही, किती बारीक झालेले आहेत ते. अशा प्रकारेच आपल्याला बाकीचे मशरूम बी तळून घ्यायचे आहेत. आपण आता एक भगुले ठेवूया. एक मोठा टोप ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे मी, लगभग 3-4 कांदे घेतलेले आहेत, आणि त्या कांद्याच्या वरती येईल इतकं तेल टाकलेलं आहे मी. ह्या भातासाठी आपल्याला थोडंसं जास्त तेल लागतं, आणि मी एवढं मोठं टोप ठेवलेलं आहे कारण मी हे 8 ते 10 लोकांसाठी हे भात बनवत आहे. तेजपत्ता टाकते मी 2, आणि आपला हा मसाला जो आहे ग्राइंड केलेला हा आपण टाकून देऊया याच्यात. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं हे मसाल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण तेल सुटलेलं आहे याला. आणि आता आपण टोमॅटो टाकूया. त्याचबरोबर आपण मीठ टाकायचं आहे, म्हणजे टोमॅटो आपलं जे आहे ते चांगलं भाजून निघेल. हा हात बघताय तुम्ही, हा माझ्या आईचा हात आहे. माझी आई आली आणि तिच्या हातचा भात मला खूप आवडतो. हे पहा, आता आपण सोयाबीन टाकून घेऊया. सोयाबीनला आपण उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकून भिजू घातलेलं होतं. ते पाणी काढून आपण याच्यात आता टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपण तळून घेतलेलं मशरूम याच्यात टाकायचं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले फ्राय केल्यानंतर थोडेसे कलरफुल व्हेजिटेबल्स आपण टाकूया. जसं की बीट आणि गाजर मी टाकणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त मी काही व्हेजिटेबल्स याच्यामध्ये टाकणार नाही आहे, कारण आपल्याला मशरूमचा भात बनवायचा आहे. तर मशरूम दिसून आले पाहिजे त्याच्यामध्ये. आता मी एक छोटी वाटी कांदा लसूण मसाला घेतला होता, पण माझ्या आईला वाटलं की मी जास्त घेतला आहे, म्हणून तिने म्हणली थांब मी टाकते. पण ॲक्च्युली एक छोटी वाटी कांदा लसूण मसाला टाकून आपण याला चांगलंपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, चांगलं तेल सुटेपर्यंत आपण याला भाजून घेतलेलं आहे. आता याला झाकून थोडा वेळ आपण वाफ देऊया. याला पाणी सुटते, मग मशरूम त्याचं पाणी तरी रिलीज करत असतं. आता हे मिक्सरचं भांडं आपण टाकलेलं आहे, त्याच्यात पाणी टाकून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये. आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. या स्टेपवर आपल्याला गरम पाण्याचाच यूज करायचा आहे, थंड पाणी टाकू नका प्लीज. थंड पाणी टाकलं का थोडी चव कमी येते. आता कढाईमध्ये जोपर्यंत ते पाणी आपलं उकळतं आहे तोपर्यंत आपण थोडेसे काजू, धाबारा काजू जे आहेत ते थोडेसे हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आणि याच्यामध्ये टाकून द्यायचे. तर याला चांगली उकळी फुटू द्यायची आहे आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही, चांगलं उकळायला लागलं आहे हे. आता याच्यामध्ये आपण आपले धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहेत. अगदी मी सांगितल्याप्रमाणे मेजरमेंटच्या हिशोबाने आपण हे भात बनवायचं आहे.
प्लस सगळे मसाले जे आहेत ते चांगल्यापैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि एक गोष्ट मी विसरले दाखवायचं, जेव्हा आपण भात टाकून तांदूळ टाकून उकळतो त्या टायमाला कमीत कमी एक अर्धा चमचा आपल्याला अजिनोमोटो याच्यामध्ये टाकायचा आहे. हे भात आता आपल्याला शिजलेला आहे. याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि सिंपल रायत्यासोबत आपल्याला दहीच्या रायत्यासोबत याला सर्व करूया. तुम्ही बघू शकता हा भात इतका छान बनला आहे. अगर एक वेळेस आपण हे भात करचाल ना तर मी गॅरंटीने सांगते तुम्ही बार बार हा भात करून खाचाल. आणि हा पुलाव इतका टेस्टी लागतो ना, अगदी अप्रतिम लागतो. तर माझ्या सांगण्यावरून एक वेळेस आपण हे बनवून बघा, खाऊन बघा आणि छान वाटले तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि म्हणजे आपले सगळे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. बघू शकता तुम्ही किती छान आणि याचा वास इतका भारी येतोय ना, इतका सुगंध दरवळतोय की तुम्ही बार बार हा बनवचाल नक्कीच. बाय बाय.